नमस्कार मंडळी. नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखलं जातं. मकर संक्रांतीचा सण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे रंगीबेरंगी पतंग आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा संदेश. पण या मोठ्या सणाची सुरुवात होते ती त्याच्या आदल्या दिवसापासूनच, म्हणजेच भोगीपासून. अनेकांना प्रश्न पडतो की भोगी म्हणजे नक्की काय? ह्या दिवशी विशिष्ट प्रकारची भाजी का केली जाते आणि ह्या सणाचं आपल्या आरोग्याशी काय नातं आहे? आजच्या या विशेष ब्लॉगमध्ये आपण भोगीचं धार्मिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक महत्त्व, त्याचसोबत भोगीचा सण कसा साजरा करावा ह्याची सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी जाणून घेऊयात भोगी या शब्दाचा अर्थ. भोगी हा शब्द भुंज या संस्कृत धातूपासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे आनंद घेणं किंवा उपभोग घेणं. निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिलं आहे त्या नवीन पिकाचा आणि अन्नाचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करून आनंद साजरा करणं म्हणजे भोगी. ह्या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो, कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो. हा सण केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. दक्षिण भारतात तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात याला पोंगल म्हणतात. पंजाबमध्ये याला लोहरी, तर आसाममध्ये भोगली बिहू. नाव वेगळं असलं तरी उद्देश एकच, निसर्गाचे आभार मानणे. एका पौराणिक कथेनुसार भोगी हा दिवस देवराज इंद्राला समर्पित आहे. इंद्रदेव हे पावसाचे दैवत मानले जातात. त्यांच्या कृपेमुळं धर्तीवर पाऊस पडतो आणि शेतं डोलू लागतात. ह्याला पूर्वी इंद्रोत्सव असंही म्हटलं जात होतं. ह्या दिवसाचा अजून एक पैलू म्हणजे नकारात्मकतेचा त्याग. दक्षिण भारतात ह्या दिवशी घराबाहेर छोटी होळी पेटवून जुन्या मोडकळीस आलेल्या वस्तू जाळल्या जातात. याचा आध्यात्मिक अर्थ असा की आपल्या मनातील वाईट विचार आणि आळस सोडून देऊन नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करणं. भोगी हा सण हिवाळ्यात येतो आणि आपल्या पूर्वजांनी ह्या दिवशी जे पदार्थ खाण्यास सांगितले आहे यामागं खूप मोठं विज्ञान दडलेलं आहे. भोगीची भाजी म्हणजे खऱ्या अर्थाने मल्टीव्हिटॅमिनचा डोसच आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण यात ओला हरभरा, पावटा, घेवडा, गाजर, कांद्याची पात, वांगी, बोरे असतात. या सर्व भाज्या या काळात ताज्या मिळतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम असतात. ह्या सर्व भाज्यांची मिळून एकच भाजी बनवली जाते, त्याला लेकुरवाळी भाजीही म्हटलं जातं. तिळात कॅल्शियम भरपूर असते, जे हिवाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीवर रामबाण उपाय आहे. तसंच तिळामध्ये आणि बाजरीत उष्णता असल्यामुळे तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. त्यासोबत मूग डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी आणि कढीही या दिवशी केली जाते. हे सर्व पदार्थ आपल्या शरीराला फायदेशीर असतात. भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल, न खाई भोगी तो सदा रोगी असं म्हणतात. म्हणूनच भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आनंद घेणारा व उपभोगणारा असं एकत्रच म्हटलं आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं भोगीचा अर्थ, भोगीचे धार्मिक, पौराणिक, वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्व काय आहे. पुढे बघूयात भोगीचा सण कसा साजरा करावा. सकाळी लवकर उठावे, आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ करावा, दारासमोर रांगोळी काढावी. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची त्या दिवशी पद्धत आहे. जानेवारीत थंडी पडलेली असते, त्यामुळं अंग फुटतं. गरम पाण्यात तीळ टाकले की तिळाचं तेल त्या पाण्यात उतरतं आणि ते शरीराला लागतं, त्यामुळे अंग अगदी चोपडं होऊन जातं. थोडक्यात काय तर त्वचा चांगली होते. अंघोळ झाल्यावर नवनवीन कपडे परिधान करावेत. मुली व महिला यांनी नवीन अलंकार धारण करावे. देवपूजा व सूर्याची पूजा करावी. त्यानंतर देवाला भोगीच्या भाजीचा, बाजरीची भाकरी, लोणी, डाळ मुगाची खिचडी, कढी असा संपूर्ण नैवेद्य दाखवावा. ह्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवायला बोलवलं जातं किंवा त्या पदार्थांचा शिधा सवाष्णीला दिला जातो, जसं की बोर, ऊस, हरभऱ्याचे डहाळे. भोगीच्या सर्व कोरड्या भाज्या, तीळ, लोणी, तूप, बाजरीचं पीठ ह्यांचे वाण देतात. ह्यालाच भोगी देणंही म्हणतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. भोगीच्या भाजीला काही ठिकाणी खेंगट असंही म्हणतात. ही भाजी केवळ अन्नाचा प्रकार नाही, तर ते एकात्मतेचे प्रतीक आहे.
ज्याप्रमाणे वेगवेगळ्या चवीच्या भाज्या एकत्र येऊन एक चविष्ट भाजी तयार होते, त्याचप्रमाणे समाजातल्या सर्व घटकांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहावे हा संदेश हा सण देतो. तर मंडळी, असा आहे हा निसर्गाशी नातं सांगणारा आणि आरोग्याचा मंत्र देणारा भोगी सण. तुम्ही तुमच्या घरी भोगीची भाजी कशी बनवता? तुमच्याकडे भोगी कशी साजरी करता? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजची ही भोगीची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा अँड उद्धव व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. तुम्हा सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा. श्री स्वामी समर्थ.